तेच घेतलंय मी इथं आल्यावर त्यांचं फुटेज. आला तर काल मेसेज केलाय ना, मेसेज पण नाही बघितला अजून. अहो मी आता बघितलंय मेसेज, मला माहित पण नाही की मला का स्वप्न पडणार आहे स्टोऱ्या टाकतोय की रात्री. माझा पण मेसेज नाही बघितला. अहो मी आता दुपारी बघितलं मग तिथे. अरे मी घेतलंय त्यांचं फुटेज घेतलंय. प्रतीक काय म्हणलाय ते ऐकून लय इंटरेस्टिंग आहे. लय भारी बोललाय. लय भारी बोललाय. काय तू जर लवकर यायला पाहिजे होता, समोरासमोर भेटला असतं. अहो मी इथनं गाडी बाहेर काढली आणि ते समोर आले माझ्या. आणि आता पण ना मंगलमूर्ती का कालवाच करायला लागला माहिती का रस्त्यावर. मंगलमूर्ती काय? अरे ना सांगितलेलं प्रँक केलेला त्याच्यावर. हॉस्पिटल मध्ये गेलेलो प्रँक करायला, व्हिडिओ कॉल केला. तू आधी सांगायचं तरी मला की असं असं करतोस तू. त्यानं मम्मीला ते सांगितलेलं. तुला पण सांग, तू फोन नाही उचलला. अहो मी त्याच्यामध्ये होतो, शूट मध्ये होतो. रात्री पण शूट मध्ये होता वाटतंय स्टोऱ्या टाकताना. नाही त्यावेळी शपथ. घरी होतो. त्याला तुला चिडवताना त्याची स्माइल बघ की. बाकी आपण काय संबंध आहे? चिडवायचा संबंधच नाही. तुला कसं वाटलं ऋषभ आपल्या प्रतीकला कळाल्यावर की तू गावलायस ते? वाईट नाही वाटलं मला, म्हणजे वाईट काय वाटलं की त्याने एवढी जीभ बाहेर काढून दाखवली, तुझी ऍक्टिंग करून दाखवली. म्हणलं त्याची एवढी फुटभर जीभ बाहेर निघाली. पहिल्यांदा थोडी सापडलंय खोटं बोलून. नाही त्याला सवय पडली आता सापडायची. प्रँक करताना पहिल्यांदा सापडलो. त्यांना करण्याच्या ऍक्टिंग मुळे खरं वाटलेलं माहितीये का, आणि तू इथं गावलंयस. गप तू ह्याच्या आधी पण सापडलायस तू. मुंबईमध्ये ऍक्सिडेंट झालाय, हे झालंय ते झालंय. तो किस्सा सांगू का? माहितीये, सांगितलंय मला. त्या दिवशी विचारत होता जैतून समोर, म्हणला खरोखर झालेला. आणि काय प्रँक होता होय तो? अहो त्याने काय केलं माहितीये का? प्रँक होता होय तो काय? बरं सांग की आता प्रतीकला गावल्यावर कसं वाटलं तुला? काय नाही, बोललोच नाही मी. काय बोलणार आहे? त्याला आल्यावर समोरासमोर बोललो की आपण. गाईज प्रँक उलट गया है सईद पर ही. जाऊ दे दीदी, आता आहे ना तो इथंच. हम्म. करू आपण प्रँक अजून एक काहीतरी. आज संध्याकाळी पार्टी आब्याची. हो माहिती. काय बोलायची इच्छा नाही मला. का मला पण का मला पण नाही बोलायचं. काय झालं? पण आले नाहीत मला दीदी. लगेच कळलं आम्हाला. मला पण बघायला आले नाहीत. बघायला ऍक्सिडेंट झालाय माझा. कुठे लागलंय बघू? लागलंय इंटरियर. इंटिरियर लागलंय. आमचे 2 मिनिटातच असे मला प्रतीकचा फोन आला की आईनं मला बघीचा असा फोन आलेला आणि तो बोलला की सईदाचा ऍक्सिडेंट झाला. म्हणलं काय? म्हणजे नाही, म्हणलं मला माहितीये चेष्टा करायला. माझा खरंच ऍक्सिडेंट झाला. मग तेच प्रतीक बोलत होता की एक दिवस लांडगा आला रे आला होणार आहे, कारण का तू इतकं चेष्टा प्रँकच्या मूड मध्ये असतोस ना. मंद काय हसतो लिरिक्स गावलायस पण त्याचं काय? ऐक नाही त्याला कॉन्फिडन्स कधी आला माहिती का? ऋषभ्याशी बोलल्यावर आला. नाही तर प्रतीकची थोडीशी 50-50 जरा हे जे नडतं कायम, ह्याला मी रिप्लाय करून दिली, मेसेज केलेला तिला. अरे पण मला काय स्वप्न पडणार आहे? तू आधी नाही सांगू शकत. कॉल उचलला नाही ऐक तू. की, तुझे मेसेज मी दीदी आपलं काही महिन्याभर अगोदर ठरलेलं वय, इन्स्टंट ठरलं का नाही? त्यामुळे तुम्ही काय बोलला ह्याला कॉल करून सांग, मी केला का नाही कॉल? ह्याचा मेसेज यायच्या आधीच मला प्रतीकचा कॉल आलेला. दिन चापट एक. तुला फोन केला, उचलला नाही तू. मला माहिती तू फोन उचलणार पण नाही, त्यामुळे मी लगेच मेसेज केला. मी व्हॉट्सअप बघतच नाही. व्हॉट्सअप इंस्टाला मी बघतोय की तुझं काय काय. तुझं काय कुठे जायचंय तुला? ही विचार करते किसका ऍक्सिडेंट क्या. हे बघा बघू. आता बघितलंय. प्रतीकचा कॉल वगैरे आला तर सांग, सईदचा ऍक्सिडेंट झालाय, प्रँक चाललाय त्याच्यावर. ओ माय गॉड, बघितलं काय रे? मला भीती कधी वाटली माहिती का? जेव्हा मी तुला फोन लावला नाही का, कोणतरी कुठला रफिक भाई, आणि ते बोलले नाही कोण यार, आणि फोन कट केला तेव्हापासून मी प्रतीकला बोललो प्रतीक नाही थांब, काहीतरी सिरियस आहे विषय. आणि मी हसत हसत फोन केलाय की सच बताव नाहीये प्रँक आहे असंच. आता इथनं पुढे लक्षात ठेवायचं, जरी खरं असलं खोटं असलं तरी ओव्हर ऍक्टिंग करायची. समज काय गे अब कल जायतून जैतूनवर काय प्रँक करू नाही, क्वेश्चन आन्सर आलेला धडधड चालू. ते झालं, एवढं सगळं चाललंय. इन्स्टावरून लाईक करत बसलाय पोस्ट. परफेक्ट टाइमला एंट्री झाली. परफेक्ट टाइमला एंट्री झाली. कसं मी घाबरले होते कोणामुळं? ह्यांच्या रफिक भाई. मला काय म्हणजे हा आवाज जरा डेंजर वाटतोय. खरं वाटतंय. कोण रफिक भाई? तू फोन कट केला कोणी? रमाचा. कोण बोललं रमाशी फोन वरती? काय सबूत के साथ बोलो. सबूत के साथ बोलो म्हणतोय. साक्षीदार आहेत सगळे. का
असला कसला गावला आपण बाहेर मीच गावलो सकाळी गाडीवर आणि direct एवढी मोठी जीभ बाहेर काढली आम्हाला बघून. रफिक भाई एकदमच तोंडाचं अरे अरे भाई किती म्हणलंय तुला कसं झालं शूट काल तिकडचं ते त्यानं फुटेज पाठवलं तुझ्या कॅमेरावरचं आहे का त्याच्या पण ती जरा असं आर्टिफिशियल बोलल्यासारखं वाटतं पाठ करून बोलल्यासारखं तर म्हणून आम्ही घरी आलोय रेडी आहे आम्ही कोण आलं बघा 9:30 पर्यंत मग ठीक आहे की मग आपला पण जाऊ आधी काय काय आम्ही दोघं मौत का नंगा तमाशा. अरे भाई को गले मिली यार उसका एक्सीडेंट हुआ था यार भेट मला भेट ना मला एकदा अजून काय रे बाबू ए बाबा तू जाती घरी ऋषभ बाबू काकू कुठे काकू बाबू काकू बाबू आम्ही काकूंच्या dress आहे का बघ. बाबू मला असं कळलं मेहबूब नाव होतं पण एक प्राणी ठेवला इथं बकरी नाही का ते अरे तो ऑली, मेहबूब कुठे? मेहबूब कुठे? फॅक्टरी मध्ये होता. मेहबूब को देखना म्हणता मेरे को याच्यामध्ये पण बसतो काय 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 बाप नाही ना बाप नाही टडान, टडान, टडान. दुसरा. काय? थांब तर तुम्ही काय 2 मिनिटं थांब. का पण तुला मधनच कसं सुचलं काय हा चिडवायचं मित्राला टडान. तुम्हाला इवा फ्रेश तोडलेला आम्ही पण त्याचा हे खूप छान हे वास येतो ना याचा हे पण अजून एक आहे. औ, छोटू गुलाब एक ऑलीसाठी तुमचं. हॅलो अडो अलू अलू अरे थांब 2 मिनिटं. अरे ती बसते 2 मिनिटं थांब ह्यांच्या घरी फक्त एवढंच असतं खिशात मांजर आणि 2 सीटर ह्याचा अर्थ काय होता धरू का तुला धरू आता शी असलं काहीतरी हलका समजू नका माझ्या बापाला आता रमा रील करायचा हलकू हो ते एक भारी आहे. घेतला की व्हिडिओ आता तू सांगितलं तर आ प्रतीक जयाचा नवरा यो मला मी नाही ह्याच्यात. हिरवाचा पप्पा सर्व बघतात आपले कॉन्टेंट कळलं ना येतील घरी. होय पप्पा ह्याचे पण पप्पा बघतात त्यांनी तर अख्खा पठाण पिक्चर बघितलाय जैतूनला शोधत आणि कुठला जवान काय सांगितलं माहिती का जवान मध्ये पठाण मध्ये लीड हिरोईन आहे कितीतरी नव्या यंग लेडीजला फसवून मुलींना ह्यानं असं खूप केलंय ही जेतून बिचारी फसली रमा भोले होती काय करणार चालेल ना. नाही मला खायचंय चालेल ना ऑली तर ऑलीला खायचंय. काय रे तुझं काय ह्याच्यावर म्हणलंय बरं थांब एक ओ मिनिट दीदी त्याच्याकडनं घ्या काय घ्यायचं ती